जाऊ जय शिवराय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला जाऊया आपण आता डबे देण्यासाठी. आज गावातच जायचं आहे, आज काय कुरकुमला जायचं नाही आहे आपल्याला. तर जाऊया डबे देण्यासाठी. इथं बघा बाहेर एक डब्बा लावलेला आहे, तो दादा येऊन घेऊन जाणार आहे. तर जाऊया आपण आता. तिकडून पण आपल्याला एक काम पण आहे, तिकडे पण जायचं आहे आपल्याला दौंडला. तर चला आपण आलेलो आहोत बिल्डिंगला डब्बा देण्यासाठी. तर जाऊया आता वरती. मग डब्बा देऊन आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी, तर दाखवतोच मी तुम्हाला. तर जाऊया आता इथे डब्बा देण्यासाठी. चला. तर मी नेक्स्ट डब्बा द्यायला इथं आले होते बोबडे कॉम्प्लेक्सला. तिथून मग मी गेले, माझं पोस्टरचं काम होतं. आज मी पॅम्पलेट वाटणार होते आपल्या चॅनलचे, तर त्याचं एडिटिंग डिझाईन वगैरे बनवायला गेले होते मी. मग ते बनवून वगैरे झालं आणि प्रिंटआउट वगैरे घेतली मी. तेवढपर्यंत व्हिडिओ क्लिप घेतली. आपण चाललेलो आहोत आता सत्कर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अशोकदादा नागरगोजे यांच्यासोबत आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटण्यासाठी किंवा काहीतरी स्वीट असेल ते वाटण्यासाठी. तर चला, ती क्लिपसुद्धा येईलच, आपला तोपसुद्धा ब्लॉग येईल, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. दादांच्यासोबत मग आपण गेलो फर्स्ट हॉस्पिटल मंगल हॉस्पिटल पाटस येथे. मग तिथून आम्ही परत गेलो मग यशवंत हॉस्पिटल म्हणजेच लोणकर हॉस्पिटल इथे. मग तिथेसुद्धा क्लिप काढली. तिथं पण लेडीज होत्या, पहिल्या ह्याच्यात काय मॅडम नव्हत्या त्या. मग तिथून आपण गेलो मोठ्या सरांकडं लोणकर हॉस्पिटलमध्ये, त्यांनासुद्धा पेढे वगैरे दिले आपण. मग आपण गेलो गणेश हॉस्पिटलला. गणेश हॉस्पिटलमध्ये आपण मॅडमला वगैरे दादा चर्चा करत होते थोडे मॅडमसोबत, तर तिथंसुद्धा आपण मॅडमला पेढे देऊन शुभेच्छा दिल्या. मग आपण गेलो जायबा हॉस्पिटलमध्ये. जायबा हॉस्पिटलमध्ये पण आपण मॅडम नव्हत्या, तिथं आपण सरांना आणि तिथल्या स्टाफला वगैरे पेढे वगैरे दिले. सर येईपर्यंत बसलो होतो आम्ही सगळे. नंतर मग परत आम्ही गेलो वैद्य हॉस्पिटलमध्ये. तर आम्हाला मॅडमच्या घरी जावं लागलं होतं वरती. मग आम्ही तिथं पेढे वगैरे दिले आणि तिथून निघालो. आणि नंतर मग आम्ही गेलो चव्हाण हॉस्पिटलमध्ये. तर तिथं मॅडमसोबत दादांची चर्चा चालू होती, मोठ्या मॅडम प्रियंका मॅडम येईपर्यंत. तर कांचन मॅडमसोबत चर्चा चालली होती आमची सगळ्यांची, की आता भव्य दिव्य असं आपण मोठं रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे. तर त्या समवेतच चर्चा चालली होती. तर तोपर्यंत मोठ्या मॅडम आल्या व बाकी सगळे आले. मोठ्या मॅडम पण आपल्याला रक्तदान शिबिराविषयी थोडी माहिती सांगत होत्या. मग नंतर आपण गेलो दादासोबत कुशेगावला. आपल्याला कार्यक्रम होता, तिथे व्हिजिट द्यायला जायचं होतं. आपल्यासोबत पत्रकार, एडिटर, तसंच नेट कॅफेवाला दादा सगळंच होतं आपल्यासोबत. मग आपण आपली सवारी निघाली कुरकुमच्या दिशेने. आम्ही सगळे 4 व्हीलरमध्ये स्कॉर्पिओमधून गेलो होतो. तर तिथं माझं भाषणसुद्धा होतं. भाषणाचा सेपरेट क्लिप येईल, सेपरेट व्लॉग येईल, तर तोसुद्धा सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. नंतर मग आम्ही कार्यक्रमाच्या तिथे पोचलो कुशेगावमध्ये. कार्यक्रम सुंदर अशा प्रकारे चालू होता. खेळ पैठणीचा असा हा कार्यक्रम होता. तर मी तिथं भाषणासाठी गेले होते, मी काय पार्टिसिपेट नव्हते. हे बघा आपले पत्रकार दादा, परत तसेच नानाश्री, आपला अशोकदादा नागरगोजे, आपला दादा सत्कर्म फाउंडेशनचा, तसेच ॲक्टर प्रथमेश, आपण सगळे असे गेलो होतो. तर नंतर फटाक्यांची आतिषबाजी चालू झाली. मग मी तीसुद्धा क्लिप ॲड केली. तर बघू शकता किती छान असं आकाशात फटाक्यांची आकाशबाजी चालू आहे. नंतर कार्यक्रम वगैरे बघितलं सगळं प्रॉपर. नंतर शेवटचा असं खेळ चालू होता की आई मला हे पाहिजेच, तर ते हट्ट करायचा आणि ते दुसऱ्या लेडीजनी तो पूर्ण करायचा की बाबा तुला नाहीच मिळू शकत हे असं. तर त्याच्यात त्यांचं 1 मिनिटाची शर्यत चालू. तिथे माझा छान असा सत्कार झाला गुरुवर यांच्या हातून. नंतर घरी जाताना सुद्धा आपलं फटाक्यांच्या प्रांगणात आपण घरी गेलो होतो. तर बघू शकता मागं छान किती असे भारी फटाके वाजत आहेत. नंतर मग दादासोबत चर्चा करत पुढच्या नियोजनाचं कसं काय सगळी चौकशी करत मग आम्ही पोचलो घराकडे. कार्यक्रम आपला कंप्लीट झालेला आहे. तर जाऊया आपण आता घराकडे. वाजल्यात 1:45. तर आता लवकर पण उठायचं आहे आपल्याला. तर जाऊया. आजचा ब्लॉग इथे संपत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.